जिल्ह्यातील डहाणू आणि तलासरी परिसरात जाणवले भूकंपाचे सौम्य धक्के। भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 2.4 नोंदवण्यात आली। भूकंपाचा केंद्रबिंदू डहाणू तालुक्यातील चारोटी परिसरात असल्याची माहिती मिळते। भूकंपाच्या धक्क्याने चारोटी, बोर्डी, दापचरी आणि तलासरी परिसरात जमिनीला सौम्य हादरे जाणवले। भूकंप सौम्य स्वरूपाचा असल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही। पालघरमध्ये पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के बसले असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे। पालघरमधील डहाणू तलासरी भागात रविवारी संध्याकाळी 7:23 सुमारास भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले। या धक्क्यांमुळे कोणतीही जीवितहानी किंवा मालमत्तेचे नुकसान झाल्याचे वृत्त नसले तरी नागरिकांमध्ये घबराट आहे। रविवारी रात्री अचानक डहाणू आणि परिसरात भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले। काही सेकंदासाठी जमीन हादरली, त्यामुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली। घराबाहेर पळ काढला होता। दरम्यान पालघर आणि परिसरात मागील अनेक महिन्यांपासून भूकंपाचे हादरे जाणवत आहेत। 2018 पासून पालघर आणि परिसरामध्ये सतत भूकंपाचे लहान मोठे हादरे बसत आहेत। याआधी 7 जानेवारी 2025 ला पहाटे 4:30च्या सुमारास डहाणू, तलासरी, बोर्डी, दापचरी, धुंदलवाडी, चिंचले, हळदपाडा येथे 3.7 रिश्टर स्केल तीव्रतेचे 3 धक्के जाणवले होते। 31 डिसेंबर 2024 ला ऑगस्ट आणि ऑक्टोबर 2024 मध्ये डहाणू परिसरात सौम्य धक्के जाणवले होते। तलासरी तालुक्यातील गावांमधील नागरिक भीतीच्या छायेखाली आहेत। गेल्या 6.5 वर्षात 264 भूकंपाचे धक्के जाणवल्यामुळे नागरिक भीतीच्या वातावरणाखाली जगत आहेत। 2019 आणि 20 या काळात सतत बसत असलेल्या भूकंपाच्या धक्क्यांमुळे रात्रीच्या वेळेस ग्रामीण भागातील नागरिक घराच्या अंगणामध्ये झोपत होते। इतके भीतीचे वातावरण त्यावेळी निर्माण झाले होते। अनेक घरांच्या भिंतींना तडे गेल्याने एक प्रकारची भीती प्रत्येक नागरिकाच्या मनात घर करून बसली होती।